हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आणलेली आहे फ्रेश सुरमई आणि आज आहे बुधवार. तर ती करायची आहे फ्राय. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला सुरमई. ही सुरमई फ्राय केल्यानंतर खूप छान लागते. तर मी एक अख्खी आणलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया आणि साईडला ठेवायचे आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे मसाले चांगले मुरतील मच्छीमध्ये. तर सर्व पीस यांना मसाला लावून झालेला आहे. आता आपण साईडला ठेवूया आणि फ्राय करण्याची तयारी करूया. तर हे बघा, पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. ही मच्छी पण आपली व्यवस्थित त्यात मसाला मुरलेला आहे आणि आता आपण करूया फ्राय. तर त्यामध्ये आता घालून घेऊया तेल. तेल तापल्यानंतर ही आहे सुरमई आणि घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामध्ये आपण छानपैकी गोळवून फ्राय करणार आहोत. हे बघा, हे आहे तांदळाचं पीठ. यामध्ये मसाले वगैरे मी काहीच घातलेले नाही आहेत, कारण की मच्छीला आपण भरपूर मसाला लावलेला आहे, त्यामुळे पिठाला मसाला लावण्याची गरज नाही. हे बघा, असं छानपैकी त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे. तर सुरमई खूप छान लागते फ्राय केल्यानंतर. तर तुम्ही पण नक्की आणून फ्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपण सर्व पीस यांना तांदळाचं पीठ लावून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. ते बघा, अशा प्रकारे सर्व मच्छीला मी पीठ लावून घेत आहे आणि फ्राय करायला ठेवत आहे. आणि फ्राय पण एकदम लवकर होते, एकदम फटकत 10 मिनटं लागतात फक्त फ्राय होण्यासाठी. तर अशा प्रकारे मी सर्व मच्छी लावून घेतलेली आहे आणि तळायला टाकलेले आहेत. आता फक्त एक डोक्याचा पीस आणि शेपीचा पीस बाकी आहे. तर ते पण आत्ता आपण फ्राय करण्यासाठी घेऊया. तर आत्ता आपण एक साईड पलटी करून घेऊया. एक साईड झालेली आहे फ्राय, हे बघा. अशा प्रकारे आता आपण पलटी करून घेऊया. आणि कमी गॅसवरती 5 मिनटं असं दुसरी साईड पण आपण फ्राय करून घेणार आहोत की आपली सुरमई फ्राय तयार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर हे बघा, अशा प्रकारे आपली मच्छी सर्वपैकी फ्राय करून झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. छानपैकी सुगंध सुटलेला आहे. तर आता आपली मच्छी पूर्णपणे फ्राय झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर चला, बाय.